पाठ 7वा. असहकार चळवळ. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. त्यांनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देऊन राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक बनवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या या पर्वाला इसवी सन 1920 ते 1947 गांधी युग म्हणून ओळखले जाते. आता आपण बघूयात गांधीजींचे कार्य. दक्षिण आफ्रिका. 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले असता गांधीजींनी पाहिले की तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जात होते. त्यांचा जागोजागी अपमान केला जात होता. शासनाने कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करून त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. भारत. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी देशभर दौरा केला असता सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे तंत्र त्यांनी अवलंबले. सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. याची उद्दिष्टे पुढील प्रमाणे: अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देऊन तिचे मतपरिवर्तन करणे. हिंसा किंवा असत्य यांचा वापर न करणे. आता सत्याग्रहाचा प्रभाव पडलेले भारताबाहेरील नेते: अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्यूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला. आता आपण वळूया चंपारण्य सत्याग्रहाकडे. चंपारण्य सत्याग्रह हा बिहारच्या चंपारण्य भागात झाला. याचं कारण बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची तसेच ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. सत्याग्रह. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. गांधीजींचा यशस्वी झालेला भारतातील हा पहिला लढा. खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह हा गुजरातमधील खेडा जिल्ह्यात झाला. याचं कारण सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट असूनही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. सत्याग्रह. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली साराबंदीची चळवळ सुरू केली. अल्पावधीतच शेतसारा माफ झाला. आता आपण बघूयात अहमदाबादचा कामगार लढा. अहमदाबादचा कामगार लढा अहमदाबादेत झाला. याचं कारण पहिल्या महायुद्धाच्या काळात वाढलेल्या महागाईमुळे गिरणी कामगारांनी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीला गिरणी मालकांनी नकार दिला. सत्याग्रह. गांधीजींनी कामगारांबरोबर संप आणि उपोषण केले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली आणि कामगारांना वेतनवाढ मिळाली. मुळशी सत्याग्रह. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला होता. याचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले होते, ज्यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पार्श्वभूमी: पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली होती. त्यामुळे युद्ध संपल्यावर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेऊन जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. याचबरोबर भारतातील जनतेत वाढत्या किमती
वाढलेले कर इत्यादी आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. कायद्याचे कारण. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी आणि त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये नवीन कायदा केला. त्याला रौलट कायदा असे म्हणतात. कायद्यातील बाबी. केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता केलेला हा कायदा होता. कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. म्हणूनच भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे नाव दिले. सत्याग्रह. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली होती. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला आणि 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याच्या केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. जालियनवाला बाग हत्याकांड. पार्श्वभूमी. रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचे पंजाब प्रांतातील अमृतसर हे प्रमुख केंद्र बनले. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. घटना. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवून निशस्त्र आणि निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट आणि अमानुष गोळीबार त्यांनी केला. बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाही. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. आता याचा परिणाम काय झाला तर देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. सरकारने यासाठी हंटर कमिशनची नेमणूक केली होती. खिलाफत चळवळ. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान हे इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेले आश्वासन युद्ध संपल्यावर इंग्लंडने पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. जगभरातील मुस्लिमांचा धर्मप्रमुख असलेल्या तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी ही चळवळ सुरू केली. तिलाच म्हणतात खिलाफत चळवळ. गांधीजींना वाटले की या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला आणि हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले. असहकार चळवळ. उद्देश. भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे आणि जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल
असे गांधीजींना वाटत होते. म्हणून त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. आता असहकार चळवळीची सुरुवात. 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. इथूनच या चळवळीची सुरुवात झाली. चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालय, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय या सर्वांवर बहिष्कार घालण्याचे ठरले. चळवळीची वाटचाल. पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. शाळा कॉलेजांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडावर बहिष्कार, परदेशी कपड्याच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली. परिणाम, परदेशी कापडाची आयात घटली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे स्थापन झाली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते आणि बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. चळवळीची स्थगिती. चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. गांधीजींना अटक. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडियात 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वस्थच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींचा विधायक कार्यक्रम. स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. स्वराज्य पक्षाची स्थापना. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली आणि 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. कार्य. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळावर मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, न.चि. केळकर यासारखे स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. कायदे मंडळात सरकारच्या अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्य पद्धती द्यावी अशी मागणी त्यांनी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली. राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले गेले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव हे फेटाळून लावले. सायमन कमिशन. बहिष्काराचे कारण. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक असल्यामुळे भारतीय जनतेत आधीच असंतोष होता. यातच इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता.
म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. निदर्शने 1928 साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन त्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली. सरकारने निदर्शकांवर लाठी हल्ले केले. सायमन कमिशन विरुद्ध लाहोर येथील निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांच्या छातीवर सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लाठीने प्रहार केले. तसेच निदर्शकांवरही पोलिसांनी लाठी हल्ला केला. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले होते की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. नेहरू अहवाल. पार्श्वभूमी. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत या भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलेल्या टीकेचे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष स्वतः पंडित मोतीलाल नेहरू हे होते. यात केलेल्या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. प्रस्ताव. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी. भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत. भाषावार प्रांतरचना करावी असे अनेक प्रस्ताव या अहवालात होते. 1929 अखेरपर्यंत सरकारने जर नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला. पूर्ण स्वराज्याची मागणी. 1929च्या डिसेंबर मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन हे ऐतिहासिक ठरले. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्यच नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतींचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग करून भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.